वाव, इकडं बोरीचं झाड सापडलंय. हाय, असलं भारी वास येतोय ना त्या गावरान बोरांचा. नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता जे आहे आत्ता आम्ही चाललो शेतावर. आईसोबत मी चालले शेतावर पाणी बघायला. आणि हे जे आहे हे आमचं दुसरं शेत आहे, ज्याच्यामध्ये गहू पेरलेला आहे. आणि ते जे दुसरं जे आहे ते बरंच लांब आहे, 1-1.5 किलोमीटर. तर आता आम्ही चाललो आहे पायी तिकडं. तर आई निघाली पुढं. वरती समोर आमचं चिंचेचं झाड आहे. आणि इकडं सगळा गहूच आहे सध्या, कारण गव्हाचं सीझन चालू आहे ना. सगळीकडे गहूच पेरलं आहे आमच्या इकडे गावाकडे. तिकडून पलीकडून रोड जातो लांब थोडंसं इथून. चिंचे खाली पण गहू पेरलं आहे. जे आहे ना आमची विहीर आहे, जी आता बंद पडलेली आहे कारण पाणी वगैरे नाही आहे तिला. त्याच्यावर ते झाडं उगवलेत खूप सारे. ही शेजाऱ्यांची. तिकडं काय लावलं आहे आपल्या तिकडच्या शेतावर? सगळं गहू बघ. मळ्यात नाही, तिकडं आपण चाललोय तिकडं गहूच. तर हे जे आहे ना हे आमचं बोरीचं झाड आहे. आम्ही लहानपणी इथं बोर वेचायला यायचो. जायला रस्ता नाही, आई चालली आहे कशी तरी. आता मला चढता येतं की नाही काय माहीत, बघू. चला. होय हो, कसा रस्ता आहे तो. चला 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 चला. बोर नाहीत पण तिला आता. पहिल्या काळात असायचे, आता नाही येत एवढं. पण आता येत नाही तेवढं. पहिले असायचे मम्मी, खिडकी असायची पण असायची. तर इकडं पुढं चाललोय आपण. इकडं तुरी वगैरे काढून झाल्यात आता. किती सारे झाडं उगवलेत आमच्याकडे. याला कोंबड्याचं म्हणतात आहे ना मम्मी? कोंबड्याचं झाड, कोंबड्याचं झाड ते. त्याला काहीतरी नाव असेल दुसरं पण गावाकडं असं. हां, म्हणजे गावाकडची भाषा आहे ती. असं कोंबड्याचं झाड. कुठून मी आले तुमच्यापाशी? वाव, इकडं बोरीचं झाड सापडलंय. हाय, असलं भारी वास येतोय ना त्या गावरान बोरांचा. वाव, तिकडेपर्यंत मम्मी गेली तिकडं थेट. बोरव्याच्यापर्यंत मम्मी गेली पुढं थेट तिकडं. मग थोड्या वेळात आम्ही मोकळ्या शेतांमधून वगैरे गेलो शेतावर. आई पाणी बघतीये आणि आम्ही गव्हाला खत पेरले, खत टाकले.